ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृह नगर परिषद कॉलनी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉक्टर अमोल धुमाळ यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, भाजप नेते रामदास पाटील सुमटानकर, माजी नगर परिषद अध्यक्ष बाबारावजी भांगर, आमदार संतोष भांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष सुधीरप्पा सराफ, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, माजी नगरसेवक नेहाल भैया, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, बबन शिकरे, नगर परिषदचे विश्वनाथ घुगे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बीडी भांगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त याचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमटानकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ढोल व डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृह नगर परिषद कॉलनी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉक्टर अमोल धुमाळ यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, मुख्य अधिकारी अरविंद मुंडे साहेब यांच्या हाताने ध्वजारोहण होत आहे. या